आता कोण सरपंच करायचा आपल्या गावातलं आपल्याला माहित असतं ना. तुम्ही जर 2000 रुपये घेऊन मतदान केलं तर त्याला चांगले फळ येते का? नाही येणार. म्हणून निरपेक्ष भावनेने, चांगल्या भावनेने, जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकास हा डोळ्यापुढे ज्याचा आहे अशा माणसाला जर तुम्ही पुढे केलं तर गावाला आणि तालुक्याला चांगले दिवस येणं काही कठीण नाही. माझ्या गावाने हा विचार केला, मला 25 वर्ष संधी दिली म्हणून मला ते करता आलं. यापुढे तुम्ही पण तुमचा विचार करून चांगल्या पद्धतीने काम करतात. ही सर्व मंडळी तुम्हालाही कामं येईल. तुम्ही यांचा आणि ते तुमचा विचार करतील, तालुक्याचा विकास होईल, स्वर्ग बनन. या पद्धतीची आपण आशा करूया. आणि मला पुन्हा एकदा इथं बोलवलं. माझ्याकडून एखादा शब्द वाईट गेला असेल तर दोन्ही कान धरून माफी मागतो. पण तालुक्याचा चांगला विकास व्हावा ही परमेश्वर चरणी अपेक्षा व्यक्त करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.